आता ना इथे हा बैल आजारी आहे जरा, तर त्याला सोसायटीमध्ये किंवा समोर माऊली मेडिकल आहे बघ, औषध देत आहेत. एटीएम जवळ औषध उपचार चालू आहेत. खाली गेला कर परत. हॅलो हॅलो. बैलाला औषध भरवलं होतं पण त्याने बाहेर काढलेले आता. आणि आता परत एक प्रयत्न. हा परत या दादाने भरवले. आता खाल्लेलं आहे औषध पूर्ण. आजारी आहे बैल आणि आता थोड्या वेळापूर्वीच त्याला डॉक्टर वगैरे बघून गेलेत. बिचारा. मग हा बैल खरंच सांगते माणसापेक्षा शहाणा आहे. असं हा दादा ह्या बैलाचा मेन म्हणजे रक्षक आहे, राखणार आहे. होईल बरा तो. इकडे बघूयात काय चाललंय आपण. हा हवे दे ही बघ. हे बघ हा पण घे. एक त्याने टाकून दिले तो शेणकी. हे पडलेले आंबे आहेत, गुड्डीने जमवलेत. आता हा एक पॉइंट आहे, इथे सर्वजण येऊन असे उभे राहून गप्पा मारतात. जमवायला आले आणि आमच्या घराच्या दारातलाच आंबा आहे. हा बघा, हा बघा. हा चल ये बाहेर ये. पाऊस पडल्यामुळे गावचं वातावरण इतकं सुंदर झालंय आणि आम्ही सकाळीच ही गाडी धुतली आणि आता गाडी धुवायची गरज नव्हती. ॲक्च्युली खूप पाऊस आला. वातावरण बघा किती सुंदर झालेलं आहे. काय माहिती कोणी चालू केलं. हळू हळू. आणि हा पिकलेला आंबा दिलेला आहे गुड्डीने. याचा स्मेल एवढा भारी येतोय ना. हा बघा. नाही नाही इकडे बघ एवढेच. कुठले ते कुठले आंबे पाडले नाही ग. आता ते फांद्या कुठे तिकडे पहिले असायचे आता नाही. हा फुलांचा आवाज भारी आहे. तुमच्या इथूनच काढून आणलं. तर आता गावाला आता नुकताच मुसळधार पाऊस पडलेला आहे आणि एवढं वातावरण सुंदर झालेलं आहे ना. आंबे पिकलेले सर्व झाडांवरचे पडले, त्यानंतर असं सर्व हिरवंगार असं ओलं झालेलं आहे. आणि खूप जणांचं नुकसान पण झालं, कारण आमच्या इथे 1-2 लग्न आहेत तर त्यांच्या प्रोग्राममध्ये थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे. तर आणि तुम्ही बघू शकता माझ्या मागे वातावरण एवढं सुंदर झालेलं आहे आणि मस्त झालेलं आहे ना की विचारू नका. खूप मस्त. आणि 9-10 मेच्या दरम्यान असं म्हणजे वातावरण मिळते आपल्याला बघायला. थोडंसं नैसर्गिक चक्र बिघडलेलं दिसते, त्यामुळे हे सर्व आहे झालेलं. तर एन्जॉय करा तुम्ही. हे बघा बापरे. हे अननस काढलेलं आहे आणि ते अननस बघू शकता तुम्ही. हे बघा खूप अननस धरलेले आहेत. अजून पिकला पाहिजे तो अजून. इथे खूप अननस धरलेले आहेत. हे बघा इथे काढतायत अननस, जो की पिकलेला आहे थोडा. हा बघा पिकलेला अननस काढलेला आहे. हा बघा हा बघा अननस, पिकलेला अननस आमच्या अननसचा काढलेला आहे. आणि हा एवढा आता गोड लागतो ना तुम्ही विचारू नका. एकदम नॅचरल ऑर्गॅनिक, काही पण फर्टिलायझर यामध्ये यूज केलेले नाही आहेत. बघू शकता. हा बघा त्या फणसाच्या खाली आहे बघ. बघायला आले
एवढे फणस आहेत, फणसाला धरलेले तर काढायचे बोलते. A few moments later. आणि आता आम्ही जिथे लग्न आहे ना तिथे चाललोत आहे आणि तिथे आम्ही बघणार आहे तर अरेंजमेंट वगैरे कशी चाललेली आहे. तर मी आणि इलिस्का चाललोत आहे बघा. आणि आता आम्ही चाललेलो आहोत तिकडे, तर तुम्हाला दाखवते गावाला. आणि पाऊस पडल्यामुळे खूप नुकसान झालं, त्याच्यामुळे आता बघूया काय चाललेलं आहे लग्न घरात. मंडप बांधलेला आहे हे बघा. वाव, सई, मस्तच मंडप आहे बघा. आणि आता आज हळदी आहे, त्याच्यामुळे सर्व अरेंजमेंट चालू झालेली आहे हे बघा. बघूया, इकडे मंडप घातलेला आहे. आणि इकडे बघा हे अजून चाललंय मंडप बांधण्याचं काम. पप्पी पप्पी, अरे आपल्याला तिकडे खाली ते बघ ना, ते बनवतात तिकडे जायचं. इकडे आता आपण बघणार आहोत इथे जेवणाची अरेंजमेंट चाललेली आहे. कॅम्पस होतो फुल. चला हे बघा, इथे जेवणाची अरेंजमेंट. इथे कांदा कापणे चालू आहे हे बघा. आचार्य माझ्या युट्यूबला पाठवित नाही. एक एक आचार्य बघा, आणि तिकडे बनवत आहेत जेवण. चला घ्यायचं पप्पीकडून करून. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे इथे जे जेवण बनवत आहेत ते तुम्हाला दाखवते. चला. आणि आजचा मेनू आहे हा राईस रेडी झालेला आहे बघू शकता. हे काय चालू आहे, हे काय चालू आहे दादा? कांदा फ्राय करतात, पण कशासाठी? चिकनसाठी. आणि ह्याच्यात अजून काय बनवलेलं नाही आहे, आत्ताच चालू झालेलं आहे जेवण बनवायला. आणि तुम्ही बघू शकता की अरेंजमेंट चाललेली आहे, सर्व काम करतायत. ती दिसते का तुम्हाला? ती बघा इथे उभी आहे. आता इथे जेवणाची अरेंजमेंट बघा केलेलं आहे. त्यामध्ये आहे कांदा. जेवण बनवणारे आचारी हे बघा. आणि लाईट गेलेली आहे, त्याच्यामुळे सर्वच गोंधळ झालेला आहे. भटजी कम शिक्षक काय करतात बघूया आपण. रुईचा काहीतरी बनवत आहेत हे आचारी आहेत. सर्व एवढं जेवण जे आहे हे सर्व ह्यांनीच म्हणजे सर्व बनवायला घेतलेलं आहे. आणि साखरपुड्याला पण जवळजवळ ह्यांनी 300 लोकांचं 400 लोकांचं जेवण बनवलं होतं हे बघा. तर बघू शकता तुम्ही जे लग्नाचं घर आहे त्याच्या खालच्या घरामध्ये ही सर्व अरेंजमेंट चालू आहे, म्हणजे त्यांच्याचपैकी एक आहे. आणि तिथे सर्व अरेंजमेंट चालू आहे बघू शकता. कमान किती सुंदर बनवले बघा. आणि इथून हे सर्व तुम्हाला दिसत असेल, सर्व गडबड चालू आहे अंगणामध्ये जेवण बनवण्याची. आता याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे. काय माहिती हे पुरी तिचं हे नाव काय सोड. आणि तुम्ही बघू शकता आता इथे हे चिकन चाललेलं आहे. चिकन बनवलेलं मसाला बघा. आम्हाला सांगा. आणि जर तुम्हाला बनवायचं असेल, तुमचं जर गोळवशी किंवा आमच्या आजूबाजूच्या गावांमध्ये जर ऑर्डर असेल तर ह्यांना
नक्की कॉन्टॅक्ट करा. तुम्ही माझ्या चॅनलच्या खाली कमेंट केलं तर मी तुम्हाला ह्यांचा ॲड्रेस आणि ह्यांचा फोन नंबर देईन. ते जे मंडप करतायत ना, तर ते मंडपचं बघा, हे बघा मंडपचं हे रेडी झालेले आणि इथे आता ते लावत आहेत. संगप्पा पुढं रे, शंकर पार्वती हॉल पुढे एकदम कुक्कुटपालनच्या मागच्या बाजूस. गावाला लग्नांची हीच कधी मजा असते. तुम्ही बघू शकता इथे सर्व सार्वजनिकपणे सर्वजण मदत करतात आणि त्यामुळे खूप मस्त मजा येते. आता इथे जेवण पण बघा आपलेच लोक करतात, त्यामुळे तो पण खर्च तुमचा वाचतो. मंडप वगैरे जर तुम्ही आता ओपन स्पेस असतात अशा घराच्या बाजूला, तर तिकडे तुम्ही मंडप वगैरे लावू शकता. खूप छान असं लग्न होतं गावाला. फक्त एवढंच अरेंजमेंट करायला थोडं तुम्हाला सर्व इझिली अवेलेबल मिळत नाही, तर त्याची अरेंजमेंट थोडी डिफिकल्ट असते. आता इथे जेवण चालू आहे, बघू शकता. इथे उभं राहू का? आणि आता हे सर्व मसाले मिक्स केलेले आहेत एका टोपामध्ये आणि मदत करते जेवण करायला. तो मिरची पावडर आहे, लाल तिखट. अरे 2 मिरची येतात गं. तो कलरवाला आणि काश्मीरी, तो काश्मीरी आहे, हा नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. पाण्याला चांगलं. इथे सर्व मसाले एकत्र केले. थांबा दादा टाक. बोल मला टाइम नाही तुझा काय. मग साधी गोष्ट आहे काय, 10-15 माणसाचं जेवण का, 1000 माणसाचं जेवण सर्व टाकायचं नाटक. दादा थोडंसं इकडे वा दादा, हो माझी आता थोडंसं इकडे. बाकी कुठं ठेवायची ना. आता हे मसाला टाकतायत. पडला. भाजल्यानंतर तो मसाला इलेस का वर जाऊ नकोस, वरतीच जा फक्त. इथे तिकडे जा पण वरती जाऊ नकोस. मैत्रिणीने लावलेली सर्व झाडं आहेत आणि वेगवेगळं हे बघा, हे काहीतरी वेगळ्याच प्रकारचं फूल आलेलं आहे, मस्त. आणि इथे हे बघा सुंदर असं व्हाईट आणि येल्लो एकाच झाडाला धरलेले आहेत. ही बघा किती सुंदर आहे. ही बघा सुंदर अशी कमान आहे. त्याच्यात सर्व मसाले टाकलेले आहेत, बघू शकता. वास बघा, एवढा स्मेल मस्त येतोय ना, खतरनाक वास येतोय दादा. पुढे पाठवू नको तू, आधी आपल्याला इकडे तर माणसाचं. आता ह्याच्यात मसाला टाकला, पाणी टाकले, आता हे सर्व रेडी झालं आहे. आमच्याकडे लाईट नाही त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे जरा, आणि लाईट पाठवून द्या तुम्ही. लग्न आहे आणि लाईट नाही म्हणजे बघा ना. संध्याकाळी नाचायला पण या असं आचारी सांगतायत. DJ संध्याकाळी. आणि हा बघा आता या मंडोळ्या तयार झालेल्या आहेत पूर्णपणे. 3 वाजता चालू केला.
आणि पाऊस सुरू झाला. आजची लाईटीची शक्यता कमी आहे. का आज शनिवार आहे म्हणून जरा गाठ. जवळ बांधावं लागतं ना ते. असं ना. हा? मध्ये कशी आहे? मध्ये माहिती का नाकावर येत आहे? हे मोठं आहे, हे छोटं झालं. ते काय चालू फळांवरून खूपच कशी बनवायची ते चालू आहे. जी बनवली ती बघा आधी. बनवली ते बघा, ते हे पण मग. आहे मंडळ सुई- आहेत आणि हे सुई कुठे आहे गो? बनवून रेडी झालेले आहेत. तर बघू शकता किती सुई कुठे आहे गो? सुंदर बनलेले आहे ते बघा. दर ते राम. हे बघा आता तुम्हाला दाखवते, चिकन टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि चिकन रेडी झालेलं आहे. कुठे वरती कुठे आहे ती? आणि आता इथे बघा हे बनवत आहेत आणि इकडे सर्व काळोख आहे, बघू शकता. काहीच दिसत नाही कारण लाईटच नाही आहे इकडे, त्याच्यामुळे सर्व काळोख दिसेल. बघितलं की आणि सर्व जेवण आहे हे बनवत आहे, पण लाईट नाही. प्लीज लाईट आली पाहिजे असं मला तरी वाटतंय, कारण सर्वच गोंधळ झालाय. ह्या 3 ह्यांच्या मुंडवळ्या आहेत, म्हणजे 2 आणि 2 अशा 5. 4 आणि ही एक जी आहे ही 5वी. साताची खरी अशी- खरी साताची असते ती. अच्छा पण ही एक बाजूची 6 आणि ही एक बाजू एक अशी 7 अच्छा. आहे ना, बरोबर आहे ना? बघ आता बघ. हे बघा लावून बघतायत हा हे. बरोबर आहे ना? ते आता इथे आहे ना, उद्या लग्नाची तयारी बघा कशी चाललेली आहे. इथे जेवण करतायत अर्धे लोक, म्हणजे उद्याचं मेनूचं सर्व असं इथे चाललेलं आहे. आणि इकडे बघाल तर हे आमचे आचारी आहेत परमनंट, बघू शकता. ते आता मेनू डिसाईड करतायत काय करायचं आहे उद्याचं. आणि इथे सर्व हे हेल्पिंगला गावातले माणसं जमलेली आहेत, बघू शकता. आणि लाईट नसल्यामुळे सर्व प्रॉब्लेम झालेला आहे. लाईट असती तर काय प्रॉब्लेम नव्हता. इथे बघा केवढे मोठे मोठे टोप आहेत ते. आणि हे आता हे काळोख आहे त्याच्यामुळे तुम्हाला काहीच दिसणार नाही. हे पूर्ण अंगणामध्ये सर्व सीन आहे. मला झूम करून दाखवते जरा, दिसलं तर दिसलं. हे बघा हे आचार. पुरवठा देव मागणं पण काय झालं आज माहीत नाही आहे. हा? म्हणा तू व्हायरल करू नको हा अजिबात. हो असं कानात लावतो. आणि आता इथे हळदीचा प्रोग्राम स्टार्ट झालेला आहे, तर मी तुम्हाला दाखवते. खूप लेट झालेला आहे लाईट नसल्यामुळे. इकडे सर्व आता लेडीज जमलेले आहेत. आणि इकडे हा दादा बघा, हे बघा ट्राय अँड एरर. कानात लावतो. SRM. झालाय लाईट गेल्यामुळे परत, बघू शकता सर्व.
किती काळोख केलाय त्याच्यात. तर मंडळी, जसा मला हळदीचा ब्लॉग जमला तसा मी शूट केला आहे आणि मी काहीच बोलले नाही आहे. खरंच खूप इमोशनल होता हा क्षण आणि हा ब्लॉग पण. तर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून मला जरूर कळवा.